पिंपळगाव रेणुकाई परिसरात गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई। एका गुन्ह्यात पिकअपसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त, तर दुसऱ्या घटनेत वाहनातून पडून बैल मृत। पारत पोलिसांची धडाकेबाज कारवाई, सत्र सुरूच राहणार। भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या तस्करांवर पोलिसांनी एकाच दिवशी धडक कारवाई केली आहे। पिंपळगाव रेणुकाई येथे पिकअप वाहनाद्वारे अवैध गोवंश वाहतूक करणारे 2 वेगवेगळे गुन्हे उघडकीस आले असून एका प्रकरणात 4 बैलांसह 7,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसेच दुसऱ्या एका घटनेत वाहन हलगर्जीपणे चालवल्यामुळे वाहनातून खाली पडून एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या दोन्ही प्रकरणी पारत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। पहिली घटना 7,10,000चा मुद्देमाल जप्त करून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 5:25 सुमारास पिंपळगाव रेणुकाई येथील बैल बाजाराच्या समोर आरोपी नासेद वाहेर कुरेशी वय 31 राहणार शिवणा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर, शेख बाबू शेख करीम वय 55 राहणार अजिंठा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे दोघे जण पिकअप वाहनामध्ये क्रमांक MH28BB 2303 क्रूरतेने बैलांची वाहतूक करत असताना रंगेहात मिळून आले। या कारवाईत पोलिसांनी 4 बैल व 1 पिकअप वाहन असा एकूण 7,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। दुसरी घटना वाहनातून पडून बैलांचा मृत्यू, चालक फरार। दुसऱ्या एका घटनेत आरोपी सलीम मुसा कुरेशी आणि गफ्फर मुसा कुरेशी राहणार शिवणा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे पिकअप वाहनामधून बैलाची बेकायदेशीररित्या वाहतूक करत होते। हे वाहन अत्यंत हलगर्जीपणाने व निष्काळजीपणाने चालवल्यामुळे वाहनातील एक बैल खाली पडून मरण पावला। बैल मृत पावल्याचे माहीत असून तेथील आरोपी चालकाने वाहन घटनास्थळावरून पळवून नेले। या प्रकरणी वाहन चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा मोतीराम गवडी यांनी या दोन्ही प्रकरणात फिर्याद दिली असून दोन्ही गुन्ह्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यावर होणारे अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली। पारत ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या आदेशानुसार या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक VS नेमाने करीत आहेत। हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना।